नमस्कार, मी विजय साळवे. तुम्ही पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. आणि या बुलेटिनमध्ये आज अर्थातच पहिली बातमी ही मुंबईतल्या लोकल अपघाताची. मुंबईच्या आसपासच्या महानगरांमध्ये वास्तव्याला असणारा आणि उपनगरीय लोकलनं मुंबईत नोकरीसाठी येणारा नोकरदार वर्ग हा अगदी रोज जीव मुठीत धरून प्रवास करत असतो. लोकल ट्रेनच्या जीवघेळ्या गर्दीतला त्यांचा हा प्रवास क्षणोक्षणी मृत्यूला जणू हुलकावून येणारा असतो. दुर्दैवानं काळानं आज मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 4 प्रवाशांवर झडप घातली. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झालेत. मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक झालेल्या भीषण लोकल अपघाताच्या बातमीनं लाखो मुंबईकरांच्या जीवाचा थरकाप उडाला. त्याचं झालं असं, कसाऱ्याहून मुंबई CSMTच्या दिशेनं निघालेली एक लोकल आणि त्याचवेळी CSMTवरून कल्याणच्या दिशेनं जाणारी दुसरी लोकल या एकमेकांना क्रॉस करत असताना हा अपघात घडला. त्या दोन्ही लोकल्सच्या दरवाजांना लटकून फुटबोर्डवर उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि या विचित्र अपघातात दोन्ही लोकल्समधून मिळून एकूण 13 प्रवासी खाली पडले. त्यातल्या 4घांचा मृत्यू झाला तर इतर 9 जण गंभीररित्या जखमी झाले. या अपघातातल्या जखमी प्रवाशांवर कळव्यातल्या सरकारी रुग्णालयात आणि ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. टीम उसका पूरा स्पीड लिमिट रहेगा, स्पीड पूरी वही ऐसा ये है मुंब्रा स्थानकाजवळचा हा धक्कादायक लोकल अपघात नेमका घडला कसा, याबद्दल रेल्वे जनसंपर्क अधिकारी आणि घटनेच्या साक्षीदारांनी नेमकी काय माहिती दिली, आपण तीही पाहूयात. लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती. या लोकांपैकी आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत. मुंब्राच्या लोकल अपघातात मृत्यू पावलेले प्रवासी कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्समधून. राहुल गुप्ता दिव्याचे आहेत, विकी मुख्यादल कल्याणचे, मयूर शाह ठाण्याचे आणि सरोज खेतन हे उल्हासनगरचे आहेत, ज्यांचा मुंब्राच्या लोकल दुर्घटनेत मृत्यू झाला. आणि मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक झालेल्या या दुर्घटना प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲडव्होकेट आशिष राय यांनी दाखल केली आहे. या दुर्घटनेत निष्पाप प्रवाशांचा बळी गेलाय, त्यामुळे संबंधित सरकारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. इस शिकायत में बताया गया है कि जिस तरीके से बेकसूर नागरिकों की जान गई है, इसमें कहीं न कहीं सुरक्षा को लेकर रेलवे प्रशासन के अधिकारियों द्वारा बड़ी लापरवाही देखी गई है और इसके साथ ही साथ रेलवे के मैनेजमेंट भी इसमें फेल हुए हैं. इसमें जो भी अधिकारी संलिप्त है उनके खिलाफ कार्रवाई करने के लिए और इस पूरे घटनाक्रम की जांच रिपोर्ट मानवाधिकार आयोग के समक्ष दर्ज करवाने हेतु यह शिकायत दर्ज की गई है. आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या लोकल अपघातासाठी अनेक प्रवाशांनी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवलंय. या वळणावर अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर हे कमी होतं आणि या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते, पण त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्याच वळणावर आज 4 प्रवाशांना आपला जीव नाहक गमवावा लागला. तसंच 9 प्रवासी हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाला मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाची दखल घेऊन त्यावर काही तोडगा काढता येणार का हे पाहावं लागेल.
मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करायला लावणारं मुंब्रा स्थानकाजवळचं वळण नेमकं किती धोकादायक आहे याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेमनं. आपण बघतोय सकाळी जी घटना झाली ती कशामुळे झाली याची कारणं दिली जातात. हा जो आपण वळण बघतोय, जेव्हा दोन गाड्या एकदम जवळून या दोन ट्रॅकवर म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वर जातात, तेव्हा नेमकं काय होतं हे आपण दाखवतो. जेव्हा ही गाडी आपण बघतोय कसारच्या दिशेने जातीये, तर दुसरी जी लोकल आहे ती CSMTच्या दिशेने जातीये आणि जे वळण आहे त्या वळणावर या दोन गाड्या अगदी जवळून जातात आणि जेव्हा या गाड्या जेव्हा जवळून जातात तेव्हा दरवाजाजवळ असलेल्या लोक एकमेकांना त्यांचा धक्का लागू शकतो आणि सकाळी हेच घडलं. सकाळी जेव्हा दोन लोकल गाड्या याच प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 हून मुंब्राच्या जात होत्या तेव्हा एकमेकांचा धक्का त्यांना लागला आणि जिथे हे वळण आहे, पुन्हा एकदा आपण दाखवतो हे वळण, या वळणावरच त्यांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामध्ये 8 प्रवासी हे बाहेर पडले. आणि हे वळण ज्या प्रकारे आपण बघतोय मोठं वळण आहे, अगदी पुढे जो ब्रिज आहे तिथपर्यंत हे वळण आहे आणि अगदी सकाळी जेव्हा या दोन गाड्या एकमेकांना क्रॉस होत होत्या तेव्हा याच वळणाच्या ठिकाणी ही जी घटना आहे, जो अपघात आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जसं वळण सुरू होतं तसं या दोन ट्रॅकमधलं अंतर कमी होतं आणि जेव्हा गर्दीची वेळ असते, दोन्ही लोकलमध्ये मोठी गर्दी असते किंवा मेल एक्सप्रेसमध्ये गर्दी असते, तेव्हा एकमेकांना हात लागणं किंवा बॅग लागणं हे होतं आणि हेच सकाळी जो अपघात झाला, जी घटना झाली त्यामध्ये झाल्याचं सांगितलं गेलंय. एक लोकल येते आणि जेव्हा ही लोकल येते तेव्हा कशा प्रकारे हा टर्न येतो. जर समजा दुसरी लोकल येत असेल तर लोकल दुसऱ्या बाजूने येत असेल तर नक्कीच हे अंतर जे आहे दोन ट्रॅकमधलं हे कमी होतं आणि त्यामुळेच अशा घटना घडताना पाहायला मिळतात आणि आज मोठी दुर्घटना सकाळी 9:30च्या वेळेला घडलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समी वेदांत ने, ABP माझा, मुंब्रा ठाणे. आणि मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहूयात. मृत्यूची काही किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील? जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंब्र्याला येताना एक खतरनाक टर्न आहे, त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना. हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना. तो जो वळण होता त्या वळणावर काम करायला हवं होतं आणि सिग्नल असं ते डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला दोन गाड्या एकत्र येतात त्यावेळेला ते एकदम जवळ येतात आणि जर दरवाजा तुम्ही लटकला असाल तर तुमचं त्याला घासून तुम्ही पडणारच आहात, अशी ती जागा आहे. आप जब दरवाजे पे लटकते हो तो टर्निंग है, इतना रश रहता है तो उसमें जरा सा भी धक्का किसी का लगता है तो आदमी गिरता है. दीवा से लेके कलवा तक का ये पूरा पट्टा जो है डेंजर जोन है और यहाँ पे एवरी मंथ 4 से 5 अपघात होते. टर्निंग जो है पूरा डेंजरस है. आगे का जो बैरिकेड सेफ्टी लगाया गया है, सेंट्रल रेलवे का जो बनाया गया है, काफी स्टडी के बाद उतना बड़ा हाइट पे दिया गया है. आप जब टर्न करता है तो एक झटका लगता है और झटका लगने से आदमी जो है ऑटोमेटिकली जो है इस तरफ आता है. तो ये सेफ्टी पैरामीटर्स नहीं है यहाँ पे, ये पूरा टर्न है. यहाँ से लेके दीवा तक का जो मामला है वो इसी तरह का है. मुंब्रा स्थानकानजीकच्या वळणावर झालेल्या अपघातानंतर लोकलनं प्रवास करणारा प्रत्येक जण सुन्न झाला. कामावरून घरी परतताना प्रवाशांमध्ये मुंब्रा अपघाताची चर्चा होती. मुंबईकरांना सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी कामावरून घरी परतताना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मुंब्र्यात झालेल्या भयंकर अपघातानंतरही त्या परिस्थितीत फरक पडला नाही. पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं आज संध्याकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर नेमकं काय पाहिलं त्याचा आढावा. ठाणे स्टेशनवर कशा प्रकारे गर्दी होते आणि रोज या गर्दीतनं मुंबईकर, ठाणेकर, कल्याण डोंबिवलीकर हा वाट काढत असतो. सध्या आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि जर रेल्वे म्हणत असेल की ऑटोमॅटिक डोअर क्लोज करता येईल तर ते कसं करता येईल हा सुद्धा प्रश्न आहे. इथे बघतोय कशा प्रकारे एकामागे एक जण इथे आतमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि रोज कार्यालयातनं घरी जाताना हा त्रास सहन करावा लागतो. आता ऑटोमॅटिक डोअर क्लोज करायचं असं म्हणतं रेल्वे, शक्य आहे? नाही, शक्यता नाही. शक्य आहे? नाही, शक्य नाही सर. असंच जाता? हो, गर्दी किती आहे बघा. गर्दी कुठे उतरताय तुम्ही? आता कळवा कळव्याला. मग मुंबईचा माहिती ऍक्सिडेंट झाला, तो सकाळी समजलं आम्हाला, बघितलं. रिस्क वाटत नाही तुम्हाला रोज असं जावं लागतं? काय करायचं सर आता, काय
काय पर्याय नाही ना, काय करणार सांगा ना, काय पर्याय नाही. त्यामुळे एकामागे एक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न हे करतायत आणि मोठी गर्दी इथे आपल्याला या ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळते. प्लॅटफॉर्म नंबर 2 असेल, प्लॅटफॉर्म नंबर 4 असेल, 6 असेल, अगदी अशाच प्रकारची गर्दी आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे प्रत्येकजण वाट बघतं की आपल्याला जागा कशी मिळेल आतमध्ये जाण्यासाठी आणि हाच जीवघेणा प्रवास मुंबईकरांना रोज करावा लागतो. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, मी वेदांत नेप, एबीपी माझा, ठाणे. आणि मुंब्रा रेल्वे स्थानकानजीकच्या वळणावर झालेल्या लोकल अपघातानंतर तिथल्या ट्रॅकचं आज मोजमाप करण्यात आलं. रेल्वे प्रशासनाकडून कसारा आणि CSMT या दोन्ही दिशांना जाणाऱ्या जलद मार्गांवरच्या ट्रॅकचं मोजमाप करण्यात आलं. याच वळणावर 2 लोकल्सना लटकणारे प्रवासी एकमेकांना धडकल्यानं हा धक्कादायक अपघात झाला. त्यामुळे 2 ट्रॅक्समधील अंतर योग्य आहे का हे जाणून घेण्यासाठी मोजमाप करण्यात आलं. दरम्यान अपघात झाल्यानंतर खबरदारीची उपाययोजना, गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी चौघांना त्या ठिकाणी झेंडा घेऊन उभं करण्यात आले. आणि मुंब्र्यातील लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला अखेर जाग आलेली दिसते. आज पत्रकार परिषद घेऊन रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अपघातानंतर मध्य रेल्वेला जाग, नवीन लोकलमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर असेल. सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमॅटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल. कल्याण कसारापर्यंत 3री आणि 4थी मार्गिका तर कुर्ल्यापर्यंत 5वी आणि 6वी मार्गिका नियोजित असल्याचं सांगण्यात आलं. ठाणे ते CSMT 6व्या मार्गिकेपर्यंत अपग्रेड करण्यात येईल. सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच वेळ न ठेवता वेगवेगळं वेळापत्रक आखण्याचं आवाहन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ICFच्या टीमसोबत आज सविस्तर बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीत मुंबईतील नॉन-AC लोकल्समध्ये स्वयंचलित दरवाजे लावण्यासंदर्भात चर्चा झाली. पण नॉन-AC लोकल्समध्ये स्वयंचलित दरवाजे लावल्यास गर्दीच्या वेळी प्रवासी गुदमरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर कोणती उपाययोजना करण्यात येईल, या लोकल डब्यांचं डिझाईन कसं करण्यात येईल यावरही चर्चा झाली. स्वयंचलित दरवाजे लावल्यास ताजी हवा पंप करण्यासाठी डब्यांमध्ये छतावरील व्हेंटिलेशन युनिट बसवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. मुंब्र्यातल्या लोकल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या डब्यांना आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणि प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये. प्रश्न क्लोज, अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची. आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये. अहो श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे. दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? दार बंद केलं तर याच्यापेक्षा भीषण परिणाम होतील. त्याकरता सर्व वातानुकूलित ट्रेन आणून त्यांना कमी दरामध्ये सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास कसा करता येईल याकरता रेल्वेने विचार केला पाहिजे. AC लोकल्स आहेत परंतु दर जास्त आहेत, त्यामुळे सामान्य नागरिक तिथे जात नाही. अनेक घोषणा होतात, पत्रकारांसमोर मीडियासमोर घोषणा केल्या जातात, परंतु अनेक गोष्टी तशाच आहेत. आजही स्वच्छतागृह स्वच्छ ठेवता येत नाहीत.
तर आपण खूप पुढच्या गोष्टी करतोय. कधीतरी महाराष्ट्र सेनेचं रेल्वे इंजिन हे रेल्वे प्रशासनाला आणून जोडावं लागतं, त्यानंतर जाग येते, उद्या तो प्रकार होणार. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते MGM युनिव्हर्सिटी.